मी बोलतो. माझा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. माझा जन्म माँसाहेब देशमुख यांच्या पोटी झाला. माझे पिता महाराज सयाजी भोसले व माझे कळकमगार आजोबा मारुती भोसले अशा कळकमगार घराण्यात माझा जन्म झाला. माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे यांचे एकच स्वप्न होते, स्वराज्य स्वराज्य स्वराज्य. ते स्वतःच्या जहागिरीसाठी तर नाही, या मातीच्या लढतीसाठी जनतेसाठी. त्याचं पहिलं पाऊल म्हणजे रायरेश्वरच्या मंदिरात घेतलेली प्रार्थना. ती साधी नव्हती, ती स्वराज्याची प्रतिज्ञा होती. आऊसाहेब, आज आम्ही रायरेश्वरच्या मंदिरात शब्दाचा अभिषेक केलाय. कोणासाठी? स्वतःच्या जहागिरीसाठी तर नाही, या लढतीसाठी, जनतेसाठी. बघा, कधी विजापूरचं सुलतान, कधी दिल्लीचा मुघल, कधी विजापूरचा आदिलशाह, कधी दिल्लीचा मुघल, कधी जिंजीचं सिद्धी. या सगळ्या सुलतानाची त्याच्याखाली आमची माणसं चिरडले जाते. माझ्या आया बहिणीची आपण पेशवे टांगले जाते आणि आमचीच माणसं त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानते. पुढे आता एकच नाव गुंजणार, स्वराज्य स्वराज्य स्वराज्य. स्वराज्य स्थापन झाले खरे, पण त्याच्या चौ बाजूने शत्रूचे आक्रमण झाले. जितके जास्त किल्ले तितके जास्त शत्रू. त्यातला एक शत्रू म्हणजे अफजल खान. अफजल खानाचं संकट प्रतापगडच्या पायथ्याशी आलं. अफजल खानाचं संकट प्रतापगडाच्या पायथ्याशी आलं. भेटीचा दिवस ठरला. मला माहित होतं की अफजल खान दगा करणार आहे, पण माझ्या हातात वाघ नख घातली होती. भेटीच्या दिवशी अफजल खान म्हणाला, आव शिवांवर मिळू. अफजल खान तू दगा केला, ही बघ माझी वाघ नख. जय भवानी, जय भवानी. सांग विजापूरच्या सुलतानाला आता वराताशिवाय शांत बसणार नाही. तर शिवबाचा वर शत्रूच्या शरीरावर नाही तर सत्तेच्या पायावर होतो. शत्रूला हलवले आणि त्याचप्रमाणे मी आपल्या लढतीची सुद्धा काळजी घेतली. त्यातला हो एक प्रसंग. काय म्हणतात, पावसाने पीक बुडालं, थवाल झाली, सेनापती सरदारांना आदेश द्या. आता एकाही शेतकऱ्याच्या भाजीच्या नेत्याने हात लागतं कामा नये. लयत उपाशी राहील आमच्या राजवाड्याला काय आलं. आणि लष्कराच्या घोड्याने चारा नेत्याने सावधान राहा. शेतकऱ्याच्या गवताच्या एका काडीलाही हात लागतं कामा नये. राज्याची नाही असून लढतीची आहे, श्रेष्ठीची आहे. आज काय बदलला? सह्याद्री गडकिल्ले तेच आहे, सह्याद्री सुद्धा तीच आहे. माझ्या मावळी कुठे हरवून गेली? आपला देश जातीपातीच्या धर्मात अडकून गेलेला आहे. जी ईद आपल्या देशात आधी होती ती कुठे गेली? माझं मन विजयी नव्हतं. त्यावेळीची ढाल जरी कमी जाईल, पण विचारांची ढाल कमी देऊ नका. उठा, जागवा, खरखरात शिव विचार बसवा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंदंस सिंहासनाधीश्वर राजा अभिलाष श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. माझे नाव प्रवीण प्रज्ञा मुळे. माझं माझ्याचे नाव पेन्सिल, जिल्हा परिषद